आहे चिल्ड्रन्स डे. तर चिल्ड्रन्स डे निमित्त लहान मुलांना आवडणारी भेंडीची भाजी. तर बघूया रेसिपी. मी भेंडी स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतली आहे. आता चिरून घेऊया ही. तर चिरताना भेंडीचं पुढचं आणि पाठीमागचं टोक काढायचं आहे आणि मध्ये असे पोट फाडून दोन्ही साईडला ह्यामध्ये काहीतरी अळ्या वगैरे कधीतरी असतात तर ते चेक करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं ह्या भेंड्या चिरून घ्यायच्या आहेत. भेंडी जर व्यवस्थित पुसून घेतली नाही तर भेंडी चिकट होते आणि मग भाजी चवीला चांगली लागत नाही. तर मी डब्याला जेव्हा भाजी करते तेव्हा रात्रीच धुवून स्वच्छ त्याला पाणी निथळायला ठेवते. सकाळपर्यंत भेंडी कोरडी होऊन जाते. तर अशा प्रकारे सगळ्या भेंड्या मी चिरून घेतलेल्या आहेत. तर एका लोखंडी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. भेंडी करताना मी नेहमी लोखंडी कढईचाच वापर करते जेणेकरून भेंडी चांगली भाजली जाते आणि आता यामध्ये मी घातलं आहे मोहरी, तीळ, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि 4 ते 5 ठेचलेलं लसूण घातलेलं आहे. आता याच्यामध्ये घालूया चिरलेली भेंडी. भेंडी भाजताना ती मंद आचेवर भाजावी. एकसारखी हलवून तिला छान खरपूस भाजून द्यायची. तर साधारण भेंडी भाजायला 10 ते 15 मिनटे लागतात. जर भेंडी तुम्ही थोडं भाजली नाही तर त्यातला चिकटपणा कमी होत नाही. ती भेंडी तशी चिकटपणा राहतो त्याच्यामध्ये. तर आता ही भेंडी भाजून झाली आहे. आता मी ह्यामध्ये घालणार आहे लाल तिखट, जे मसाल्याचं तिखट मी रोज भाजीला वापरतात तेच. तर 2 चमचे शेंगदाण्याचे कूट, बारीक शेंगदाण्याचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट, मीठ. आता हा सर्व मसाला एकत्र करून घेऊया आपण आणि चिमूटभर साखर. आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावरती टोपण झाकून 5 मिनिटाला वाफ येऊन देऊया. वाफ द्यायची आहे. 5 मिनिटांनी काढून पुन्हा एकत्र एकजीव करून घ्यायची आहे आणि वरून कोथिंबीर घालायची. तर ही तयार झाली आहे लहान मुलांची सगळ्यात आवडती भाजी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अतिशय सुंदर लागते. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.